नाशिक शहरामध्ये 1 जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन शेअर मार्केट फसवणुकीचे 32 गुन्हे दाखल असून एकूण 22 कोटीची फसवणूक झालेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात डिजिटल अरेस्ट यामध्ये 12 गुन्हे दाखल असून 11 कोटीची फसवणूक झालेली आहे. आणि चालू वर्षात 1 जानेवारी ते मे एंडिंगपर्यंत जे ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये एकूण 15 गुन्हे दाखल असून 25 कोटीची फसवणूक झालेली आहे. आणि डिजिटल अरेस्टमध्ये 5 गुन्हे दाखल असून 2 कोटीची फसवणूक झालेली आहे. त्याच्यानंतर APK लिंक म्हणजे MNGLची APK लिंक असेल, RTO ई-चलन लिंक असेल, MSCBची APK लिंक असेल, या माध्यमातून बरेचसे सायबर फ्रॉड झालेले आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन डेटिंग ॲप असतील, ऑनलाईन जॉब फ्रॉडचे ॲप असतील, ऑनलाईन लोन ॲप असतील, या माध्यमातून पण खूप बऱ्याचशा प्रमाणात सायबर फ्रॉड झालेले आहेत. ह्या सायबर फ्रॉडचं सर्वात मोठं रिझन आहे ते आपण जादा परताव्याला आमिषाला बळी पडतो, ते लालचला बळी पडतो. नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी जे काही ऑनलाईन शेअर मार्केट असेल, स्टॉक मार्केट असेल, क्रिप्टोकरन्सी मार्केट असेल किंवा फॉरेक्स ट्रेडिंग मार्केट असेल, या आमिषाला बळी पडू नये. तसेच कुठलाही डिजिटल अरेस्ट संदर्भात अनोळखी कॉल आला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कुठलाही व्हिडिओ कॉल आला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच कुठलीही APK लिंक असेल, मग MNGLची APK लिंक असेल, ई-चलनची APK लिंक असेल, त्याच्यावरही आपण इन्स्टंट क्लिक न करता एक सुरक्षेचा मंत्र आहे, थांबा, विचार करा आणि मगच ॲक्शन घ्या. म्हणजे स्टॉप, थिंक अँड देन ॲक्शन. याच्यामुळे आपला सायबर फ्रॉडपासून बचाव होऊ शकतो. जर सायबर फ्रॉड झालाच तर आपण जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला किंवा सायबरची हेल्पलाईन आहे 1930 किंवा cybercrime.gov.in ही आमची वेबसाईट आहे, त्याच्यावर आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकता.